नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, राहू ग्रह हे नाव जरी आपण ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आपल्याला एक मनात भीतीच बसली आहे की राहू केतू बोललं तर एकदम काहीतरी डेंजर, पण असं नाही आहे. आपल्याला आपण जर राहू ग्रह आपला प्रसन्न शुभ करून घेतला तर राहू ग्रह आपल्याला तितकाच फलदायी पण ठरतो जितकं कोणी ठरत नाही. म्हणजे की छप्पर फाडके पैसा असं जे म्हणतात ते राहू ग्रहच आपल्याला देऊ शकतो. आणि राहू ग्रह कमजोर असण्याची निशाणी काय, तर आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक सामान सतत बिघडणं, आपल्या घरातलं मुलं नीट न वागणं. म्हणजे काही काही घरात बघा, मुली पळून जाऊन लग्न करतात, म्हणजे नीच काम करतात. तर राहू ग्रह खराब असेल तर राहू अत्यंत डेंजर, की जर का खराब असेल तर ते अशी वाईट कामं, मुलं व्यसनाला लागतात, कोर्ट कचेऱ्या होतात, अशा काही प्रकारचे बरेच घटना वाईट घडतात आपल्या घरात जर राहू खराब असेल तर. राहू ग्रह शुभ असल्यानंतर आपल्याला छप्पर फाडके पैसा मिळतो, बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतात आपल्यासोबत. आपल्या कोर्ट कचेरी बंद होतात, आपली मुलं चांगली वागायला लागतात. तर राहू ग्रहाचं शुभ करण्याचं मेन काम म्हणजे राहूचं घर म्हणजे हे टॉयलेट बाथरूम. आजकाल बऱ्याच लोकांचं अटॅच टॉयलेट बाथरूम असतं, अटॅच असो सेपरेट असो, पण टॉयलेट बाथरूम जर आपण साफ आणि स्वच्छ सुगंधित ठेवलं तर आपला 90% राहू तिथेच आपला चांगला होतो आणि आपल्याला त्याची शुभ फळं मिळायला सुरुवात होते. अगदीच रोज नाही जमलं तरी बुधवार हा दिवस राहूचा असतो. बुधवार आणि शनिवार ह्या 2 दिवशी तुम्ही टॉयलेट बाथरूम एकदम क्लीन करा, छान सुगंधित असं काहीतरी लावा त्याला आणि त्याच्यामध्ये आणि एका काचेच्या वाटीमध्ये थोडं मीठ घ्या भरून, त्याच्यामध्ये एक फिटकरीचा तुकडा, तुरटीचा तुकडा आणि 2 कापराच्या वड्या ह्या ठेवून द्या. पुढच्या बुधवारी किंवा शनिवारी ठेवा, पुढच्या शनिवारी त्या चेंज करा, ते फ्लश करून द्या. असं करत राहा. हळूहळू तुमचा सुगंधित ते बाथरूम राहिलं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे बाथरूममध्ये गेल्यावर. 100% तुमचा राहू शुभ फळ देणार. करून बघा.